आजकाल ब्लाऊजची स्टिचिंग कॉस्ट खूप जास्त झाली आहे. म्हणजे ब्लाऊजची शिलाई खूपच जास्त झाली आहे. कधी कधी असं वाटतं की ब्लाऊजच्या शिलाईमध्ये मी अजून एखादी साडी घेऊ शकते, पण ब्लाऊज नाही शिवू शकत. तर त्याच्यासाठीच मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे असे 5 कलरचे ब्लाऊज, जे की तुमच्याकडे असायलाच हवे आणि ते शिवल्यानंतर तुम्हाला दुसरे कुठलेही ब्लाऊज शिवायची गरज नाहीये. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कल्चर अँड फॅशन मध्ये. तर मी घेऊन आले असे 6 ब्लाऊज, जे तुम्ही शिवल्यानंतर दुसरे कुठलेही ब्लाऊज तुम्हाला वेगळे साडीवर शिवायची गरज नाहीये. तर ते कोणते आहे 6 ब्लाऊज ते मी तुम्हाला लवकरच सांगणारच आहे. व्हिडिओ सुरुवात करायचाच आहे, पण जे कोणी माझ्या चॅनेलला नवीन असतील, पहिल्यांदाच आले असतील हा व्हिडिओ बघण्यासाठी, किंवा ह्या व्हिडिओमुळे पहिल्यांदाच आले असतील माझ्या चॅनेलला, त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, बेल आयकॉन क्लिक करायला विसरायचं नाही. आणि अर्थातच मी माझा इन्स्टा आयडी देतेय, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक ही आहे, ते तिथेही जाऊन तुम्ही लगेचच फॉलो करायचं आहे. तर सगळ्यात पहिला जो कलर आहे तो म्हणजे हा कलर. हो, म्हणजेच ग्रीन कलर. ग्रीन कलर हा माझा खरंच खूप जास्त फेवरेट कलर आहे, कारण की तो नेचर मधून आपल्याला मिळालेला आहे. पानांचा कलर, गवतांचा कलर खूप जास्त ग्रीन असतो आणि एकदम त्यांच्याकडे बघितलं की आपल्याला फ्रेश वाटतं. ह्या फ्रेश कलरचं ब्लाऊज तर आपल्याकडे असायलाच हवं. म्हणजे सगळ्यात पहिलं तर सांगते की ग्रीन कलरचं ब्लाऊज हे असंख्य साड्यांवर जातं. जसं की पहिला डोक्यात कलर येतो तो म्हणजे रेड कलर. रेड कलर सोबत जातो, येलो कलर सोबत जातो, पिंक कलर सोबत जातो, पर्पल कलर सोबत जातो. असा हा छान दिसणारा एकदम कलर खूप साऱ्या कलर सोबत जातो. आता अजून एक कलर आहे जो की ह्याच कलरच्या फॅमिली मधला आहे, म्हणजे पॅरट ग्रीन कलर. पॅरट ग्रीन कलर हा त्याचा लाईट शेड आहे, त्याच्यामुळे डार्क शेड अर्थातच बॉटल ग्रीन कलरचा ब्लाऊज तुम्ही ह्याच्यासोबत नक्की घालू शकता. अॅनालॉगस कलर्स जे असतात ते एकमेकांसोबत खूप जास्त छान दिसतात. आता तुम्ही म्हणतात कलर थेअरी म्हणजे काय, ती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. पण ह्याला म्हणतात अॅनालॉगस कलर, की एकच कलर आहे त्याचेच वेगवेगळे शेड्स आपण मिसमॅच करू शकतो. म्हणजे लाईट त्याच्यातलंच लाईट शेड घालायचा आणि त्याच्यातलंच डार्क शेडचं ब्लाऊज घालायचं, त्याला म्हणतात अॅनालॉगस कलर स्कीम. तर नेक्स्ट जो कलर आहे तो म्हणजे हा कलर, अर्थातच सिल्वर कलर, आयव्हरी कलर. हा कलर सुद्धा खूप जास्त छान दिसतो. जर तुम्हाला पार्टी वेअर लुक करायचा असेल तर ह्या कलरचे ब्लाउजेस खूप जास्त छान दिसतात. सिक्वेन्स मध्ये जर सिल्वर कलरचं ब्लाऊज तुम्ही जर शिवून घेतलं तर अर्थातच तो तुम्हाला पार्टी वेअरचाच लुक देणार आहे. सिल्वर कलर मध्ये जर तुम्ही एखादं जरीचं ब्लाऊज शिवून घेतलं, अर्थात तो तुम्हाला काठपदरच्या साड्यावर जाणार आहे. आणि जर तुम्हाला सिल्वर कलर नकोच असेल तर तुम्ही असा अगदी कॉटनचा व्हाईट कलरचा ब्लाऊज सुद्धा शिवून घेऊ शकतात किंवा ऑनलाईन घेऊ शकतात. मी हा ब्लाऊज ऑनलाईनच घेतलेला आहे. ह्या साडीवर मी ब्लाऊज शिवून नाही घेतला, हा माझा ऑनलाईन ब्लाऊज आहे. असा पण तुम्ही व्हाईट कलरचा ब्लाऊज शिवून घेऊ शकतात. तर हा जो कलर आहे सिल्वर कलर, तो असंख्य साड्यांवर जातो. जसे की पेस्टल पिंक असेल, रोज गोल्ड असेल, सगळे पावडरी शेड्स जे आहेत, पावडरी कलरचे, स्काय ब्लू, लाईट स्काय ब्लू, लाईट पिंक, लाईट एकदम बेबी पिंक कलरचे पेस्टल शेड्स असतात का, ते ह्या सिल्वर कलरच्या ब्लाऊज सोबत खूप जास्त कमाल दिसतात. तर नेक्स्ट जो कलर आहे तो म्हणजे गोल्डन कलर किंवा बेज कलर, जो की हा आहे. ह्या कलर मध्ये सुद्धा तुम्ही एखादा तरी ब्लाऊज शिवून घ्यायलाच पाहिजे. मग ते तुम्ही जर तुम्हाला पार्टी वेअर लुक साठी पाहिजे असेल तर तुम्ही सिक्वेन्स मध्ये शिवून घ्या, आणि जर तुम्हाला पदराच्या साड्यांवर पाहिजे असेल तर तुम्ही ब्रोकेड मध्ये जावा, सिल्क मध्ये जावा. मग तुम्हाला कुठल्या साड्यांवर जास्त वेअर करायचं आहे ते तुम्ही ठरवा. नाहीतर तुम्ही म्हणताल की एक शिवलंय ना की हे ह्या साड्यावर नाही मॅच होत, तसं नाहीये. पार्टी वेअरचा जर लुक करत असाल तर तुम्हाला सिक्वेन्स मध्ये शिवावं लागेल किंवा वेगळ्या प्रकारच्या फॅब्रिक मध्ये शिवावं लागेल. जर तुम्हाला काठपदरच्या साड्यांवर शिवायचं असेल तर तुम्हाला ब्रोकेड मध्ये, सिल्क मध्ये जावं लागणार आहे. तर गोल्डन कलर तुम्हाला ब्लॅक कलर सोबत, रेड कलर सोबत आणि अर्थातच गोल्डन कलर सोबत खूप जास्त छान दिसणार आहे. सेम कलर सोबत सुद्धा काही काही ब्लाऊज खूप जास्त छान दिसतात, त्याला म्हणतात मोनोक्रोमॅटिक कलर स्कीम. त्याच कलर शेड्स मध्ये वेगवेगळे शेड्स असतात. म्हणजे जसं की आता रेड घेतला, रेड मधला डार्कर शेड, लाईट शेड, असे एकमेकांसोबत जे यूज करतात त्याला म्हणतात मोनोक्रोमॅटिक कलर स्कीम. तर हा गोल्डन कलरचा ब्लाऊज सेम गोल्डन साडीवर पण खूप जास्त छान दिसतो. इमेज मध्ये तुम्हाला दिसत असेल की हा किती जास्त छान दिसतोय तो. नेक्स्ट जो कलर आहे तो म्हणजे पिंक कलर. पिंक कलरचा ब्लाऊज पण आपल्याकडे असलाच पाहिजे. हा पिंक कलरचा ब्लाऊज तुम्ही अर्थातच सिल्क मध्ये नाही तर ब्रोकेड मध्येच शिवून घ्या, कारण की तो असंख्य अशा काठपदर साड्यांवर जातो. पिंक कलर तुम्हाला ग्रीन कलर सोबत, ऑरेंज कलर सोबत, नेव्ही ब्लू कलर सोबत, पर्पल कलर सोबत,
तुम्ही मोस्टली तरी हा कलर ब्रोकेडमध्ये किंवा सिल्कमध्ये स्टिच करून घ्या. नेक्स्ट जो कलर आहे तो म्हणजे ब्लॅक कलर, जो की ऑलमोस्ट सगळ्या साड्यांवर जातो. तर ब्लॅक कलर मध्ये सुद्धा तुम्हाला कुठल्या प्रकारच्या फॅब्रिकमध्ये स्टिच करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला मोस्टली कुठल्या साड्यांवर हा पेअर अप करायचा आहे तो तुम्ही ठरवायचा आहे. कारण की ब्लॅक कलर मध्ये सुद्धा ब्रोकेडचा ब्लॅक कलर येतो, सिक्वेन्सचा ब्लॅक कलर येतो जसं की हा, आणि कॉटन मधला एक ब्लॅक कलर येतो जसं की हा. त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्या साडीसोबत पेअर अप करायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही फॅब्रिक चूज करा. तर समजा हा ब्रोकेडचा जर ब्लॅक कलर घेतला, काठपदरच्या साड्यांवर घालू शकतात. ब्लॅक कलर मोस्टली तर तुम्ही रेड कलर सोबत, गोल्डन कलर सोबत, ऑरेंज कलर सोबत, मरून कलर सोबत, ग्रे कलर सोबत, बेज कलर सोबत, टील कलर सोबत, अशा असंख्य कलर सोबत जाणारा हा ब्लॅक कलर आहे. त्याच्यामुळे ब्लॅक कलरचाही ब्लाउज तुमच्याकडे असायलाच हवा. आणि लास्टचा जो कलर आहे तो म्हणजे मल्टी कलर्ड ब्लाउज, जसं की हा आहे. आता ह्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, जे की तुम्हाला काठपदरच्या साड्यावर घालायचं असेल अर्थातच ब्रोकेडमध्ये जसं की हा आहे तसा तुम्हाला स्टिच करून घ्यावा लागेल. आणि जर तुम्हाला एखाद्या फंक्शनल पार्टीवेअर साड्यांवर घालायचा असेल तर हा आहे तो ब्लाउज. तसा प्रकारचा ब्लाउज स्टिच करून घ्या. पण मल्टी कलरचा एखादा तरी ब्लाउज तुमच्याकडे असलाच पाहिजे, जो की असंख्य साड्यांवर जातो. जसं की रेड साडी, ब्लू साडी, ग्रीन साडी, बेज कलरची साडी, अशा असंख्य साड्यांवर जाणारा हा मल्टी कलरचा ब्लाउज आहे. तर तुम्हाला कसे वाटले हे 6 ब्लाउजचे प्रकार कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि तुम्हाला जर ह्या 6 रंगाचे किंवा या 6 कलरचे ब्लाउज घ्यायचे असतील अगदी रेडीमेड, तर लिंक मी दिलेले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही लगेचच जाऊन चेकआउट करू शकतात. तर भेटूयात अशाच नेक्स्ट अफोर्डेबल फॅशन फाइंड्स मध्ये आणि फॅशन सिरीज मध्ये. तोपर्यंत खुश राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. बाय.